चला आज बनवूया झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथं मी आलं, लसूण आणि बारीक चिरलेलं खोबऱ्याचं काप घेतले. तर खोबरं भाजून घ्यायचं कढईमध्ये. नंतर ते पेस्ट करून घ्यायची त्याची आलं, लसूण आणि खोबऱ्याची. सुकंच पेस्ट करून घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही. फोडणीचं साहित्य बघूया. आपल्याला लागणार आहे तेल, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि कढीपत्ता लागणार आहे. नंतर काय करायचं, गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल ओतायचं. तेल थोडं जरा जास्त वापरायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं कढीपत्ता आणि हिरवी मिरची. ते चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा. कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि कांदा गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये जाईल बारीक चिरलेला टोमॅटो चांगला भाजला की त्याच्यामध्ये टाकायचा आपण बनवलेला मसाला पण त्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि थोड्या वेळाने त्याच्यामध्ये आपले बाकीचे मसाले टाकायचे. मग त्याच्यामध्ये टाकले धने पावडर, जिरे पावडर, नंतर गरम मसाला टाकायचा, थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची कलरसाठी. आणि त्याच्यानंतर आपलं लाल तिखट जाईल म्हणजे आपली चटणी. तर चटणीमुळं कसं एकदम आपल्या चटणीला मसाला भरपूर असतो, त्यामुळं मग आपल्या मसाला टेस्ट छान येते. त्यामुळं चटणी टाकायची त्याच्यामध्ये, झणझणीत पण होती मिसळ त्यामुळं. तर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये जाईल शिजवून घेतलेली मटकी. तर मटकी मी कुकरमध्ये शिजवून घेतलेली 2-4 शिट्ट्या देऊन. त्याच्यामध्ये मी शिजताना हळद मीठ टाकलं होतं. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे थोडं त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. गरम पाणीच ओतायचं, गार पाणी ओतायचं नाही. तर गरम पाणी ओतल्यानं कसं होतं, त्याचा कट आहे असा राहतो. गार पाणी ओतलं की मग त्याचा कट पूर्ण निघून जातो. त्यामुळं गरम पाणीच ओतायचं. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि थोड्या वेळासाठी शिजवून द्यायचं. झाली आपली झणझणीत अशी मिसळ तयार. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.